नाही, सरकारला काही त्याला वाचवायचं नाही आहे, लक्षात घ्या. आणि तो काही सरकारचा जावई नाही. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांनी स्वतः त्या ठिकाणी परवाच्या दिवशी भेट दिली होती. सांगितलं होतं कोणी असला तर कठोर कारवाई केली जाईल. तो काही पाकिस्तानात पळून गेलेला नाही, तो राज्यातच भामटा कुठेतरी लपलेला आहे. आणि आमची विनंती आणि दादांचा पण प्रयत्न आहे की तात्काळ त्याला गृह खात्याने अटक केली पाहिजे आणि त्यावर देशद्रोहासारखा गंभीर गुन्हा दाखल केला पाहिजे. सुरतेची लूट झालीच नाही असं फडणवीसांचं म्हणणं आहे. या गोष्टीचा काँग्रेसवाल्यांनी बाहू केला असं फडणवीस म्हणताय. सुरतेची लूट झालीच नाही. शिवाजी महाराजांनी सुरत लुटलीच नाही. शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केलेली आहे. लूट करणं हा भाग वेगळा. आता विरोधी पक्षातले काँग्रेसचे जे लोक आहेत ते मुळातच लुटारूच्या भूमिकेत आहेत. त्याच्यामुळे लूट करणं हा भाग वेगळा. छत्रपतींनी केली ती स्वारी होती. म्हणजे औरंगजेबानी जे गोरगरिबाला लुटून जे धन त्या ठिकाणी आग्र्याला साठवलं होतं त्यावर स्वारी करून स्वराज्याचा कोश आणि स्वराज्याचे गडकिल्ले सुरक्षित केले. या अर्थानं त्यांचं ते वक्तव्य असावं. पुढच्या 10 दिवसात जागा वाटप जे ते पूर्ण होईल आणि जो पक्ष जी जागा जिंकेल त्याला तिथे जागा दिली जाईल असं बावनकुळे यांनी म्हटलं. राष्ट्रवादीची काय भूमिका आहे याबद्दल? राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आणि आमचे पार्लमेंटरी बोर्ड हेच अंतिम निर्णय घेऊ शकतात. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळे याबद्दल मी काही अधिक बोलणं उचित नाही. अजितदादा रोज सकाळी उठतात, त्याच्यावरून सुप्रिया तैसुडे यांनी त्यांना टोला लगावलेला आहे. त्या असं म्हणतात आम्हीही रोज सकाळी उठतो मात्र त्याचं कधी भांडवल करत नाही. लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात तळागाळात रुजल्यामुळं कदाचित ताईंना तो खेद वाटत असेल आणि म्हणून लक्ष विचलित करायला ताईंनी ते स्टेटमेंट दिलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.